नमस्कार, सत्य को जाणून न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन। गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळावी व शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे, जेणेकरून शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची साथ मिळावी, तसेच महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले साहित्य विक्रीकरिता या कृषी महोत्सवात येणार आहे। कृषी महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयाची उलाढाल होणार आहे। या कृषी महोत्सवात 150 स्टॉल लागणार आहेत। कृषी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेले साहित्य विक्री करून महिलांची आर्थिक प्रगती कशी साधता येईल या दृष्टीने देखील महोत्सव विशेष महत्त्वाचा ठरणार आहे। नमस्कार, मी निलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया। तर आपण दिनांक 21, 22, 23 मार्च या 3 दिवसासाठी जिल्हास्तरीय जिल्हा कृषी महोत्सव की ज्यालाच आपण नवतेजस्विनी कृषी महोत्सव या नावाने संबोधतो, हा कार्यक्रम आयोजित केला आहे। सदर कार्यक्रम हा 3 दिवसाचा आहे। 21, 22 आणि 23 मार्च, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे हे 3 दिवस हा कार्यक्रम राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये साधारणतः आपण 150 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये 30 ते 40 स्टॉल हे शासकीय विभागांचे विविध योजनांची माहिती प्रदर्शित करणारे स्टॉल असतील। त्यानंतर 40 ते 50 स्टॉल हे व्यापारी स्टॉल असतील। त्याच्यामध्ये विविध यंत्रसामुग्री, अवजारे, ट्रॅक्टर चालित अवजारे असतील। त्यानंतर ड्रीप, ठिबक, तुषार संच यासंबंधी नवनवीन तंत्रज्ञान जे आता आलेलं आहे त्यासंबंधी स्टॉल असतील। त्यानंतर फवारणीसाठी जो ड्रोन सध्या आपण बाजारात इंट्रोड्यूस करतो आहे तर त्याचे काही स्टॉल असतील। या व्यतिरिक्त खतं, बियाणं आणि औषधं याचे स्टॉल आपण त्या ठिकाणी लावणार आहोत। या व्यतिरिक्त आणखी 50 स्टॉल आपण हे महिला बचत गटांचे स्टॉल लावणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादित केलेले विविध उत्पादनं त्या ठिकाणी ते विक्री करू शकतील। अशा पद्धतीने एकूण हे 150 स्टॉल त्या ठिकाणी आपण लावणार आहोत। सर, किती शेतकरी येतील तुम्हाला असं काय वाटतं? साधारणतः आता आमचा अंदाज आहे की रोजचे 30 ते 40 हजार शेतकरी त्या ठिकाणी व्हिजिट देतील। त्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे।